मोठ्या लोकांना अशीच आदर घडवली पाहिजे. यांना काय वाटतं, आपण लहान आहे म्हणून त्यांचं सगळं ऐकणार? होवी, काही झालं तरी आपण त्यांचं अजिबात ऐकायचं नाही बघा. आपण आपला वाढदिवस एकत्र साजरा करायचाच असतो. डन. पण होवी, लक्षात ठेवा, तुझे बाबा खूप हुशार असतात बघ. पण ते तुला गिफ्ट देऊन, चॉकलेट देऊन तुला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतील की ग. पण तू त्यांचं अजिबात ऐकायचं नाही बघा. आपण आपला बर्थडे एकत्र साजरा करायला असतो. आपल्या प्लॅनवर फिक्स राहा. आपला प्लॅन अजिबात विसरू नकोस होवी. प्रॉमिस? अरे बाबा, माझा विश्वास ठेव. प्रॉमिस. आणि होवी, मी पण तुला एक प्रॉमिस करतो. आपण दोघांनी जे ठरवले तेच होणार. एक मोठा केक असणार, त्यावर आपल्या दोघांची नाव लिहिली असणार. सगळीकडे मस्त सजावट असणार, लाइटिंग असणार आणि आपण तो केक एकत्र कापणार आणि सगळ्यात जास्त आपणच खाणार. ठरलं तर मग ऐकायला किती छान वाटतंय ना अबीर. पण अबीर, त्या दोघांना तयार कसं करायचं? आपण एक काम करूयात म्हणतो मी. काय मग होवी, कशी वाटली माझी आयडिया? वाव, मस्त अबीर. काय प्लॅन आहे तुझा? आता तू कसं माझा हुशार भाऊ शोधतोस. तर मग होवी, मिशन बर्थडे स्टार्ट नाव. तर मग ठेवतो. बाय बाय. वाढदिवसाचे म्हटलं नंतर काही प्रॉब्लेम नको साईजचा वगैरे. ते उगाच पुढे कोण ते बदलणार जाऊन तिकडे. नाही नाही, बरं केलंस. हल्लीच्या मुलांचा ना काहीच भरोसा नाही. कधी मूड बदलेल, काय होईल, काही सांगता येत नाही बाबा. मुलांचं ठीक आहे, ओवीचा कधी मूड बदलेल सांगता येत नाही. बरं ठीक आहे, मीच नेऊन दाखवतो तिला. बघतो आवडतात की नाही. बरं ऐक, ती माझ्या रूम मध्ये, तुझ्या नाही. तुझ्या रूम मध्ये का? अजूनही रुसली आहे माझ्यावर? खूप जास्त. आणि तिने मला निक्षून सांगितलंय की बाबा जोपर्यंत माझा आणि अबीरचा बर्थडे एकत्र सेलिब्रेट करायला तयार होत नाही तोपर्यंत मी त्याच्याशी एकही शब्द बोलणार नाही आणि त्याला भेटणार सुद्धा नाही. हे घे, तूच दे, नाहीतर परत चिडेल माझ्यावरती. आणि विचार तिला ड्रेस आवडला की नाही. आवडेल आवडेल आवडेल. काय आहे, सारं ना एक एक ड्रेस चॉईस केलाय. तिला कोणता रंग चांगला दिसेल, ड्रेस चांगला दिसेल, मस्त चॉईस केले. ते काय झालं, ती होती ना म्हणून तिची मदत मिळाली मला. तिची मदत? कोणाची मदत रे? कोणाची मदत? तिची ती दुकानवाली ताई. हा, ताई ताई दुकानवाली. मस्त चॉईस आहे तिची. बरं बरं ठीक आहे, मी आता हे कपडे घेऊन जाते, ट्राय करून बघते. नीट का आधी. सारं लय भारी काम झालं बघ. नियतीचा खेळ कसा असतो बघ. तू कपडे घेतले सावलीच्या मुलासाठी, सावलीने कपडे घेतले तुझ्या मुलीसाठी. दोघं लांब लांब पळत आहे पण चॉईस मुलांसाठी करताय एकत्र. मस्त मस्त. इथे पण नियती खेळ खेळते. मोबाईल चालूच होत नाहीये. म्हणलं देवाकडे घेऊन जाणार, देवाची ट्रान्सफर झाली आहे. काय करायचं सांग. पण कळलंच नाही का अजून कोणाचा फोन आहे? फोन मेसेज काहीच नाही आलं का? अरे त्या दिवशी वाजला होता, मी उचलायला गेलो तेवढ्यात बंद झाला. नियती. सारंग, बबलू, वा काय कपडे आणले तुम्ही. एक नंबर चॉईस आहे तुमच्या दोघांची. थँक्यू थँक्यू. बोललो होतो ना मी. बोललो होतो याला आवडणार म्हणजे आवडणार. चॉईस कोणाची आहे? मग खूप आवडलेत तर कपडे. काय म्हणाली माहितीये, अबीरला हे कपडे खूप मस्त दिसतील. अबीरला? हो, अबीरला. काय? कारण तुम्ही आणलेले कपडे ओवीचे नाही अबीरचे. बोललो होतो ना तुला बघ म्हणून. का नाही बघितलंस तू? आता मला एक गोष्ट खरं खरं सांगा, तुमच्या बरोबर शॉपिंगला सावली होती ना? सावली आली होती? नाही, सावली नाही आली. नाही. आता तिचा कॉल आला होता मला. तुला केव्हाची कॉल करते, फोन का नाही उचलत आहे तिचा? अरे ते सायलेंटवर होता फोन. आता काय करायचं? काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तिचा तो नवरा व्यंकटेश येतोय कपडे एक्सचेंज करायला. सारंग, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही दोघं एकत्र शॉपिंगला जाऊ शकता, मग या मुलांचा बर्थडे सेलिब्रेट करायला काय प्रॉब्लेम आहे? वहिनी तुला समजत नाहीये, ते खूप अवघड आहे. तिला सुरांच्या दुनियेमध्ये हरवणं हे आपलं मोटिव्ह नाहीये. तिला कायमचं संपवायचंय, हे आपलं मोटिव्ह आहे ना.
राजकुमार राजकुमार, अरे हा खेळ आता 8 वर्षानंतर पुन्हा सुरू झालाय. तो असाच कसं संपवायचा? खेळाला थोडी तरी मजा यायला हवी की नाही? त्यामुळे थांब जरा, होईल सगळं. हा, बाय द वे, माझ्या लाडक्या मैत्रिणीला तिलोत्तमाला कळलंय की नाही मी इथं आले ते? तसा थोडासा अंदाज आला आईला की तुमच्याशी मी बोलतोय. तिने मला सक्त ताकीद दिली आहे तुमच्या आसपासही फिरकायचं नाही म्हणून. मला माहितीये ना तिला कसं मनवायचं ते. राजकुमार, आपल्याला काहीही करून तिलोत्तमाला आपल्या बाजूने वळवावं लागणार आहे. कारण सावलीच्या अगेन्स्ट लढण्याकरता तो आपला हुकमी काय. विसरा, आपण 8 वर्षापूर्वी जी काय माती खाऊन ठेवली आहे त्यामुळे माझी आई भयंकर चिडली आहे तुमच्यावर. आपल्या बाजूनी काय आपल्या आसपास पण फिरकणार नाही ती, त्यामुळे विसरा. आणि काय फायदा हो ती आपल्या बरोबर येऊन. राजकुमार, राजकारणात आणि खेळात ना थोडी सबुरी ठेवावी लागते. योग्य संधीची वाट पाहावी लागते. मला माहिती आहे तिलोत्तमाची दुखती रग काय ते. एकदा का सावली पुन्हा तिच्या विरोधात जाऊन वागली ना, बघ तिलोत्तमा धावत स्वतः माझ्याकडे मदत मागायला येईल. आणि ती संधी आपल्याला लवकरच मिळेल.